नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज आलेले जे काही सर्वचे सर्व GR असणार आहे ते सर्वचे सर्व GR एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्याबद्दलचे जे काही सविस्तर PDF असणार आहेत ते मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत या पोहोचवणार आहे। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व GR आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहूयात। मित्रांनो, आजच्या डेटमधील सर्वात पहिला जो काही GR आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता। महाराष्ट्र शासन वित्त विभाग यातर्फे आला आहे। आपण या ठिकाणी त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता। वस्तू व सेवा कर विभागाकरिता मुंबई विभाग 03 निर्लेखित वाहनांऐवजी 03 नवीन वाहने खरेदी करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। GR दिनांक या ठिकाणी पाहू शकता 23/6/2025 म्हणजे की आज आलेला हा सविस्तर GR आहे। मित्रांनो, याबद्दलची जी काही सविस्तर PDF असणार आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे। तेथून तुम्ही आज आपण जे काही सर्व GR पाहणार आहोत सर्वच्या सर्व GRच्या PDF आहे तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता। चला तर यानंतरील GR पाहूयात। यानंतरील GR वित्त विभाग यातर्फेच आला आहे। शीर्षक आहे वडाळा येथील नवीन वस्तू व सेवा कर भवन इमारत बांधकामाच्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराला देय ठरणाऱ्या सल्लागार शुल्काची रक्कम अदा करण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरचा GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता। विभागाचे नाव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे SNA स्पर्श कार्यपद्धतीद्वारे केंद्र पुरस्कृत योजनांचा निधी वेळेवर वितरित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सायबर कोषागार करिता आहरण व संवितरण अधिकारी घोषित करण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा GR 23/6/2025 म्हणजे की आज आलेला हा अत्यंत महत्त्वाचा GR आहे। आणि याबद्दलची PDF जी काही असणार आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तेथून तुम्ही डाउनलोडही करू शकता। चला तर यानंतरील शासन निर्णय पाहूयात। यानंतरील GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता। विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे लिपिक टंकलेखक सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा 2024 मध्ये प्राप्त गुणांची फेरमोजणी करण्याबाबत। विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग। शीर्षक आहे महाराष्ट्र गलिच्छ वस्ती न्यायाधिकरण वांद्रे मुंबई या कार्यालयातील प्रबंधक गट ब राजपत्रित हे पद प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत GR दिनांक 23/6/2025। विभागाचे नाव उच्च व तंत्र शिक्षण विभाग। शीर्षक आहे उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय महाविद्यालय संस्थांमधील कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या सन 2025 मधील बदल्यांबाबत GR दिनांक 23/6/2025। यानंतरील GR विधी व न्याय विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे उपनिबंधक भागीदारी संस्था पुणे कार्यालयातील वरिष्ठ लिपिक संवर्गातील 01 पद उपनिबंधक भागीदारी संस्था नागपूर या कार्यालयास वर्ग करण्याबाबत GR दिनांक 23/6/2025। विभागाचे नाव विधी व न्याय विभाग। शीर्षक आहे श्री सचिन आबासाहेब आहेत लघुटंक लेखक गट क सरकारी वकिलांचे कार्यालय उच्च न्यायालय अपील शाखा मुंबई यांचे अधीक्षक अभियंता नांदेड पाटबंधारे मंडळ नांदेड या कार्यालयाच्या आस्थापनेवर कायमस्वरूपी समावेशन करण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा GR आहे। चला तर यानंतरील शासन निर्णय पाहूयात। विभागाचे नाव वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग। शीर्षक आहे MIMER पुणेचे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी विश्वनाथपुरम अंबाजोगाई रोड लातूर 413531 नवीन भौतिकोपचार पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यास परवानगी देण्याबाबत। विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग। शीर्षक आहे उपसंचालक आरोग्य सेवा लातूर मंडळ लातूर यांच्या अधिपत्याखालील आरोग्य संस्थांमधील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत GR दिनांक 23/6/2025। विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग। शीर्षक आहे श्री क्षेत्र पंढरपूर येथील आषाढी वारी सन 2025 करिता औषध साहित्य सामुग्री खरेदीसाठी लेखाशीर्ष 22/10/01/46/21 पुरवठा व सामग्री अंतर्गत 2,40,40,00,000 इतका निधी वितरित करून खर्च करण्यास मान्यता देण्याबाबत।
विभागाचे नाव सार्वजनिक बांधकाम विभाग. शीर्षक आहे नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील मौजा पाटण सांगवी ते राष्ट्रीय महामार्ग रस्ता प्रजिमा क्रमांक 46 मधील ग्रामीण मार्ग क्रमांक 245 ची खंडित झालेली 550 मीटर लांबी दर्जावनत करण्याबाबत. विभागाचे नाव महसूल व वन विभाग. शीर्षक आहे आपत्ती सौम्यीकरण कामांना प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत. मानकापूर हिंगणा 1 मार्गावरील 132 kV केबल शिफ्टिंगचे काम करणे. जिल्हा नागपूर. GR दिनांक 23/6/2025. यानंतरील GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता महसूल व वन विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आहे महाराष्ट्र प्रतिष्ठात्मक विकास कार्यक्रम MRDP अंतर्गत कामांकरिता तांत्रिक मूल्यमापन समिती टेक्निकल इव्होल्यूशन कमिटी गठीत करण्याबाबत. मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर जाण्या अगोदर मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आपण हे जे काही सर्व GR पाहत आहोत याबद्दलचे जे काही सविस्तर PDF असणार आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे. तेथून तुम्ही डाउनलोडही करू शकता. चला तर यानंतरील GR पाहूयात. यानंतरचा GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आहे पीठासीन अधिकारी या पदावरील न्यायिक अधिकारी यांची बदलीने पदस्थापना करण्याबाबत. GR दिनांक 23/6/2025. विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग. शीर्षक आहे सामान्य राज्य सेवा गट ब प्रशासन शाखा मधील अधिकाऱ्यांच्या नियतकालिक बदल्या अंशतः बदल करण्याबाबत अधीक्षक व तत्सम संवर्ग. यानंतरील GR हा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आहे सामान्य राज्य सेवा प्रशासन शाखा गट ब मधील अधिकाऱ्यांची विनंती बदली अधीक्षक व तत्सम. GR दिनांक 23/6/2025. यानंतरचा GR शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आहे महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ प्रशासन शाखा मधील शिक्षण सहसंचालक व सक्षम या पदावर पदोन्नतीने पदस्थापना देण्याबाबत. GR दिनांक 23/6/2025. हाही GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता. विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आहे महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ शिक्षण सक्षमीकरण शाखा मधील शिक्षण सहसंचालक व सक्षम या पदावर पदोन्नती देण्याबाबत. यानंतरचा शासन निर्णय मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता. विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आहे महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2025 सन 2025 ते 26 चे अनुदान वितरण करण्याबाबत. GR दिनांक 23/6/2025. यानंतरचा GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता. विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आहे शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 पासून इयत्ता 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील अल्पसंख्याक कोट्याबाबत सुधारित सूचना. GR दिनांक 23/6/2025. मित्रांनो हा जो काही GR आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे आणि याबद्दलची जी काही सविस्तर PDF असणार आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे. तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता. चला तर यानंतरील शासन निर्णय पाहूयात. विभागाचे नाव आदिवासी विकास विभाग. शीर्षक आहे आदिवासी विकास विभाग खुद च्या स्थापनेवरील सहसंचालक हे स्थायी पद पुढे चालू ठेवण्याबाबत. GR दिनांक 23/6/2025. विभागाचे नाव नगर विकास विभाग. शीर्षक आहे ड वर्ग महानगरपालिकांची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश 2025. GR दिनांक 23/6/2025. यानंतरचा GR हा नगर विकास विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक ही आपण या ठिकाणी पाहू शकता. अ ब व क वर्ग महानगरपालिकांची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश 2025. GR दिनांक 23/6/2025. यानंतरचाही GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता. विभागाचे नाव नगर विकास विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता. नगर परिषद नगरपंचायतींची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश 2025. GR दिनांक 23/6/2025.
यानंतरचा GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता नगर विकास विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आहे बृहमुंबई महानगरपालिकेची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश। GR दिनांक 23/6/2025। विभागाचे नाव नगर विकास विभाग। शीर्षक आहे नगर रचनाकार पदवीधारक गट अ राजपत्रित संवर्गातील अधिकाऱ्यांच्या सहाय्यक संचालक नगर रचना पदवीधारक गट अ राजपत्रित पदावर निव्वळ तात्पुरत्या पदोन्नतीने पदस्थापना देण्याबाबत। यानंतरचा GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव गृह विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे राज्यातील रेल्वे स्थानकांवरून महारेल LED LCD स्क्रीनद्वारे सायबर गुन्ह्याबाबत प्रभावीपणे सामाजिक जनजागृती करण्याकरिता प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत GR दिनांक 23/6/2025। यानंतरचा GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता इतर मागास बहुजन कल्याण विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आहे सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षात परदेशी शिष्यवृत्ती योजना अंतर्गत निधी वितरित करण्याबाबत GR दिनांक 23/6/2025। यानंतरचाही GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की इतर मागास बहुजन कल्याण विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आहे विभागाच्या अधीनस्थ क्षेत्रीय कार्यालयात सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग सिंधुदुर्ग या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती व पदस्थापना श्री गायकवाड तहसीलदार। GR दिनांक 23/6/2025। मित्रांनो आजच्या डेटमधील जे काही सर्वचे सर्व GR आले होते या सर्वच्या सर्व GRच्या हेडलाईन्स आपण पाहिल्या आहेत आणि त्याबद्दलचे जे काही सविस्तर PDF असणार आहेत त्या सर्वचे सर्व PDF तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तेथे तुम्हाला मिळून जातील। चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला ही जी काही अपडेट आहे ही सर्व समजलीच असेल आणि असेच नवीन नवीन GR घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड GR घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।